नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोंडवळ ग्रामपंचायतीमध्ये होतोय गैरव्यवहार, संबंधांवरती गुन्हे दाखल करा या मागणीसाठी कोंडवळ यांनी सुरू केलेलं उपोषण आश्वासनानंतर मागे. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आले आंदोलन. गेल्या 8 दिवसांपासून कोपरगावमध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षणासाठीचे ठिय्या आंदोलन आश्वासनानंतर स्थगित. आणि संततधार पावसामुळे भीमाशंकर डिंबे धरणामध्ये वाढलाय पाणी साठा, परिसरातील गावांना देण्यात आलाय सतर्कतेचा इशारा. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री रमेशजी बागवे, अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि माननीय श्री अविनाशजी बागवे, स्थायी समिती सदस्य, माननीय क्रीडा समिती अध्यक्ष पुणे महानगरपालिका. सामान्य जनतेचा बुलंद आवाज सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेवासा तीर्थक्षेत्र विकास कामाचे खरे शिल्पकार माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार माननीय श्री शंकरराव गडाख पाटील. माजी आमदार शंकरराव गडाख पाटील मित्रमंडळ नेवासे शहर, तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेवासा नगर पंचायत नगरसेवक. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामपंचायत कदमवाक वस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे, माननीय सौ गौरीताई चित्तरंजन गायकवाड. सरपंच ग्रामपंचायत कदमवाक वस्ती हवेली माननीय श्री बाळासाहेब सोपान कदम. उपसरपंच कदमवाक वस्ती हवेली, तसेच श्री सचिन दाभाडे, सौ सविता साळुंखे, सौ वैजंता कदम, सौ राजश्री काळभोर, श्री बाबासाहेब काळभोर, श्री नासिर खान पठाण, श्री ऋषिकेश काळभोर, श्री रमेश कोतवाल, श्री शरीफ खान, सौ मंदाकिनी नामुगडे, सौ वंदना काळभोर, श्री नितेश लोखंडे, सौ राणी बडदे, सौ अमृता कदम, सौ रुपाली कोरे, सौ माधुरी काळभोर, श्री PS देसाई, ग्रामविकास अधिकारी. नमस्ते, मी गौरी चित्तरंजन गायकवाड, कदमवाक ग्रामपंचायत सरपंच. आज जिल्हा परिषद, आमदार निधी, ग्रामपंचायत निधी यातनं बरेचसे विकास कामाची कामं चालू आहेत. आम्ही असं सर्व सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपली कदमवाक ग्रामपंचायत राज्यात कशी 1 नंबर होईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार. सी 24 तास यांच्यामुळे आज आमच्या कदमवाक मध्ये होणारे सर्व विकास कामं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आज सी 24 तास करत आहे. भविष्यातही यांनी असेच आमच्या गावातील विकासाची कामं लोकांपर्यंत पोहोच करावं. ग्रामपंचायतीच्या वतीने, त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने, सर्व सदस्य, उपसरपंच, ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामसेवकांच्या वतीने सी 24 तासांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त.
कोंढवळ येथील ग्रामपंचायतमध्ये सध्या मोठा गैरव्यवहार सुरू आहे. येथील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्या गैरकारभाराच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी उपोषणाला बसलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोंढवळे यांना गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलंय. आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथील सरपंच दीपक चिमटे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोहकरे आणि ग्रामसेवक यांनी शासनाचे शौचालय अनुदान गेली कित्येक महिने ग्रामपंचायतीला येऊन देखील त्याचं वाटप केलं नाहीये. सरपंच यांनी ग्रामसेवकावरती दबाव टाकून लाभार्थ्यांना अद्याप अनुदान वितरित केलं नाहीये. तसेच पेसा योजनेमधील बोगस खर्च प्रकरणी ग्रामसभेचे उपयोगिता प्रमाणपत्र संगनमतानं घेऊन अपहार केलाय. तसेच 14व्या वित्त आयोगामधून मिळणाऱ्या निधीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ई लर्निंग साहित्य आणि अंगणवाडी खेळणी आणि इतर वस्तू वाटपामध्ये गैरकारभार केला आहे. त्यामुळे कोंढवळेचे गावाचे सरपंच दीपक चिमटे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोहकरे आणि ग्रामसेवक यांच्यावरती रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोंढवळे हे घोडेगाव येथील पंचायत समितीच्या समोर फेर उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्यांच्या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला. त्यांच्या उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या 10 दिवसांमध्ये अहवाल आल्यावरती कारवाई करू असं लेखी पत्र देऊन आश्वासन देत उपोषणावरती तोडगा काढला. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय. यावेळी निगडाळीचे माजी सरपंच प्रभाकर गवारी, वनपाल प्रवीणकुमार लांघी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील 10 दिवसांनंतर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असं नामदेव कोंढवळे यांनी सांगितलं आहे. आमच्या कोंढवळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक आणि त्याच्यातले काही याचे समिती सदस्य अध्यक्ष यांनी बिगर कामं करता पैसे काढून भ्रष्टाचार केलेला आहे. सरपंचाला स्वतःच्या पोराच्या नावावरती 15,000 रुपये काढून भ्रष्टाचार केला आहे. त्याच्यामध्ये काही कामांमध्ये 50,000ची कामं असून तिथे 1,10,000 रुपये ची सुद्धा पैसे काढून भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यातला आमच्या पेसाचा आणि लाला अर्बन बँकेचा काही संबंध नसताना ते लाला अर्बन बँकेला सुद्धा त्यांनी 31,855 रुपयाचा चेक सोडून भ्रष्टाचार केलेला आहे. असं आमच्या कोंढवळ ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार चाललेले आहे. त्याच्यासाठी मी ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आज दुसऱ्यांदा उपोषण करत आहे. माझी अपेक्षा माझ्या गावातील भारत स्वच्छता अभियानाचे तोंड पाहून लोकांना चेक सोडलेत आणि जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा चेक सोडले नाही, ते चेक सोडण्यात यावं, ताबडतोब चेक सोडण्यात यावा. अजून जे गावंदीवाडी या ठिकाणी पेविंग ब्लॉकचं काम चाललेलं आहे ते सुद्धा अर्धवट काम 1-1.5 वर्ष झालं अर्धवट काम पडलेलं आहे. ते सुद्धा काम त्वरित व्हावे अशी माझी एक अपेक्षा आहे. ठेकेदारांच्या नावावर बोगस पैसे काढून भ्रष्टाचार केलेले त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल अशी माझी एक अपेक्षा आहे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. लोहार युथ फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी 100हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लोहार युथ फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि सन्मान सोहळा हा अगदी आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री दशरथदादा पोपळगट हे लाभले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हरले यांनी लोहार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना समाजाचा सर्वे पार पाडण्याचं आवाहन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोखंडे यांनी समाजामधील युवकांना संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी 100हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री शांताराम लोखंडे, श्री सोपान जवणे,
बबईताई हौशीनाथ पोपळगट, श्री सुरेश हरले, श्री रमेश लोखंडे, सौ हिराबाई लक्ष्मण जवणे आदी मान्यवरांना विशेष कार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहार युथ फाउंडेशनचे मुख्य संघटक किशोर सोनोने यांनी संघटनेच्या मूळ ध्येय धोरणावरती प्रकाश टाकताना संघटनेचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती उपस्थित बांधवांना समजावून सांगितली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे संजय इघे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलंय, तर रोहिदास सोनोने सर यांनी आभार प्रदर्शन केलंय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ चव्हाण, अमोल जवणे, राजेंद्र लाड, दत्तात्रय पोपळगट, अनिल चव्हाण, यतीन चव्हाण, हर्षल आगळे, सागर आगळे, सौ ज्योतिताई हराळे, तन्मय गाडेकर, विनायक गाडेकर, बाबासाहेब इघे, नवनाथ हराळे, अमोल थोरात, विजय हरिहर, किरण जवणे, राहुल पोपळगट, अर्जुन जवणे, अप्पासाहेब चव्हाण, मुकुंद इघे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत. आज या ठिकाणी महाराष्ट्र लोहार युथ फाउंडेशनच्या वतीने, लोहार युथ फाउंडेशन म्हणजे या ठिकाणी LYF आणि या संघटनेच्या वतीने लोहार समाजातील विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आणि तळागाळातील लोहार समाज यांची जनजागृती करून शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी लोहार युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात हे युवा संघटन उभं राहिलेलं आहे. आम्ही दरवर्षी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना 10वी 12वी आणि विशेष समाजातील काही विशेष पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आयोजन करतो. याच्या पाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की आमचा समाज हा महाराष्ट्रात विखुरलेला आहे. अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा समाज जगत आहे. कुठल्याही प्रकारच्या सुविधा आणि कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ त्यांच्या पाठीशी नाही आहे आणि म्हणून देशात आणि राज्यात हा समाज मागं पडलेला आहे आणि त्या समाजाला मार्गदर्शन करणं, तळागाळातील समाजाला पुढं आणणं, त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक बाबीमध्ये आम्हाला काय मदत करता येईल यासाठी आम्ही सर्व तरुण वर्ग एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक सन्माननीय किशोरजी सोनोने साहेब यांनी अथक प्रयत्न करून हे संघटन उभं केलेलं आहे. महाराष्ट्राच्या या संघटनामध्ये अतिशय तरुण हे कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करत आहे. कुठल्याही प्रकारचं समाजाकडून आर्थिक बाब आम्ही मागत नाही, तर स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. मुलांना आपण या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्यांनी शैक्षणिक सुधारणा करावी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांनी चांगल्या पद्धतीने करावा, हा खरा आमच्या याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यांचं राहणीमान बदलावं, त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा, हा या पाठीमागचा खरा आमचा उद्देश आहे. आणि यामध्ये हे संपूर्ण तरुण वर्ग सगळे एज्युकेटेड आहे, परंतु तरीही एक 5% समाज सोडला तर आमचा समाज अजूनही खूप मागा आहे आणि म्हणून आम्ही या संघटनेच्या वतीने या सर्वांना नवीन चैतन्य देऊ इच्छितो. निश्चितच आम्ही काही वर्षामध्ये या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करू, त्यांच्या जीवनामध्ये नवीन असं वातावरण निर्माण करू आणि त्यासाठी दरवर्षी आम्ही अशा प्रकारचा सन्मान सोहळा आणि गौरव सोहळा आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर अनेक प्रकारचे उपक्रमही आम्ही या माध्यमातून करण्याचा प्रयत्नशील आहोत. वृक्षारोपण करणे किंवा विद्यार्थ्याला मदत करणे किंवा सर्वसामान्य खेड्यातील जे वृद्ध आहेत त्यांना या ठिकाणी जे आवश्यक अशा सुविधा आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून पुरवणे, अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही घेऊन या ठिकाणी येत आहोत. आणि आपणही या ठिकाणी आमच्या समाजाला या ठिकाणी जनजागृतीसाठी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री हेमंत पाटील, बहुजन हृदय सम्राट आणि भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष. नमस्कार, माझं नाव हेमंत पाटील. 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या C24 तास या चॅनेलचा वर्धापन दिनाच्या C24 तास व सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि C24 तास हे चॅनल ह्या महाराष्ट्रात आता चालू आहे, ते देश लेवलला कसं चालेल आणि त्या C24 तासची भरभराटी व्हावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण पाहतोय की
प्रत्येक विभागामध्ये चॅनलमध्ये ओरडत चालू असते, पण त्यातूनच हे 24 तास हे चॅनल आता ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आज त्याचे व्ह्यूवरसुद्धा वाढले आहेत. लोक ते पाहतात, आवर्जून ते पाहत असतात आणि त्यामुळे हे 24 तासची जी टीम आहे त्यांचंही काम चांगलं आहे, त्यांच्या टीमचं काम चांगलं आहे. संपादक साहेब त्यांना चांगले भेटले आहेत, त्यांचंही काम चांगलं आहे. त्यामुळे सर्वांना मी ह्या 15 ऑगस्टच्या दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्वंतरी दिनाच्याही देशातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. 24 तासच्या सर्व पत्रकारांना, संपादकांनाही हार्दिक शुभेच्छा. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा. प्रदेशाध्यक्ष माननीय श्री राजा माने. प्रदेश संघटक माननीय श्री संजयजी भोकरे. प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्री वसंतराव मुंडे. प्रदेश सचिव माननीय श्री विश्वासराव आरोटे. दक्षिण जिल्हाध्यक्ष माननीय श्री दत्ता पाचपुते. उत्तर जिल्हाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब जवरे. शहराध्यक्ष माननीय श्री सुदाम देशमुख. जिल्हा सचिव माननीय श्री नवनाथ कुताळ. प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक कांबळे, मिठूलाल नवलाखा, निळकंठ कराड. जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, अरुण सोनकर, प्रकाश खंडागळे. कार्याध्यक्ष प्रदीप आहेर, अनिल चौधरी. संपर्क प्रमुख पंढरीनाथ पगार. खजिनदार चंद्रकांत झुरुंगे. हल्ला विरोधी समिती प्रमुख संतोष साळवे. तालुकाध्यक्ष सूर्यबाण सहाणे. सोमनाथ. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नेवासा पोलीस स्टेशन. माननीय श्री डॉक्टर शरद गोरडे, पोलीस निरीक्षक. माननीय श्री प्रमोद भिंगारे, पोलीस उपनिरीक्षक. माननीय श्री सुनील सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक. माननीय श्री गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक. माननीय श्री रोहिदास माळी, पोलीस उपनिरीक्षक. तसेच नेवासा पोलीस स्टेशन कर्मचारी वृंदवर्ग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मातंग समाजाचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी वाडिया पार्क क्रीडा संकुल इथून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येनं मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. मातंग समाजाच्या विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी वाडिया पार्क क्रीडा संकुल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मातंग समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आले. लोकसंख्येचा विचार करत मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अनुसूचित जमातीमध्ये अ ब क ड च्या नुसार वर्गवारी झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर इथे लाखोंच्या संख्येनं हा मोर्चा वळवणार असं आयोजकांनी सांगितलंय. हे आंदोलन वाडिया पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती करण्यात आलं. भर पावसामध्ये हजारोंच्या संख्येनं यामध्ये मातंग समाज बांधव सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर दलितांवरती अन्याय अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्यातच मातंग समाजाचं प्रमाण याच्यामध्ये लक्षणीय जास्त प्रमाणात आहे. आत्ताच मागील आठवड्यामध्ये या जिल्ह्यामध्ये नागलवाडीमध्ये त्या ठिकाणी आमच्या मातंग भगिनी लंकाबाई यांचं त्या ठिकाणी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं प्रेत हे परस्पर या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या आरोपींना सहकार्य करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्या प्रेताची विल्हेवाट लावली
अद्यापपर्यंत त्या महिलांच्या नातेवाईकांना ते प्रेत देण्यात आलेलं नाही। अशा असंख्य घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये घडत असताना मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल महाराष्ट्र राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन पार पडलं। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये वास्तविक पाहता विरोधक अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असताना वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावरती मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने त्यांनी त्या ठिकाणी मातंग समाजाचा कसल्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी उल्लेख केला नाही। त्याचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करत असतानाच या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये जे सत्ताधारी या ठिकाणी अपयश त्यांना आलेलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करत असतानाच या ठिकाणी मातंग समाज मोठ्या प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये संख्येने बाहेर निघत असतानाच लवकरात लवकर या मातंग समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, अनुसूचित जातीमध्ये अबकडनुसार वर्गवारी झाली पाहिजे, त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद यांचं पुणे संगमवाडी येथील स्मारक तात्काळ पूर्ण केलं पाहिजे। अशा विविध मागण्या घेऊन मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उतरत असताना येत्या अधिवेशनामध्ये हाच मातंग समाज नागपूर या ठिकाणी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून त्याच्यानंतर मात्र हा मातंग समाज जो मुक मोर्चा आता सध्या सुरू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यानंतर ठोक मोर्चामध्ये या मातंग समाजाचं स्वरूप आपल्याला निश्चितच दिसेल। आजवर जर पाहिलं तर मातंग समाज सर्वच बाजूनी सगळ्या क्षेत्रामध्ये मागे राहिलेला हा मातंग समाज, उपेक्षित राहिलेला हा मातंग समाज। आजपर्यंत आम्ही आमच्या प्रश्नावरती कधी बाहेर आलो नाही। आजपर्यंत आम्ही दलित म्हणून या ठिकाणी लढत असताना मरत असताना, बहुजन म्हणून या ठिकाणी लढत असताना मरत असताना, या ठिकाणी हिंदुत्वाच्याही चळवळीमध्ये आम्ही या ठिकाणी सक्रियपणे सहभाग नोंदवत असताना मात्र दुर्दैवाने या मातंग समाजाच्या प्रश्नाकडे कुठल्याही चळवळीने कुठल्याही व्यवस्थेने या ठिकाणी दुर्लक्ष केलं, या ठिकाणी लक्ष दिलं नाही। त्यामुळे आता नाईलाज असतो मातंग समाजाला या ठिकाणी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन या ठिकाणी आपलं प्रदर्शन करावं लागतं। हे प्रदर्शन केवळ आणि केवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणि हिवाळी अधिवेशनापर्यंत असेल, त्यानंतर मात्र निश्चितच मातंग समाज हा पूर्वीचा आपला उग्र अवतार या ठिकाणी दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय लवजी। शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर। आषाढी एकादशीला कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून पंढरपूरला रवाना झाली होती। 61 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी शेगावी पोहोचली आहे। खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांच्या सोबत शुक्रवारी सकाळी लाखो भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाले होते। त्यामुळे राज्यमार्गावरती भक्तांचा महापूर आला होता। तब्बल 12 तास इथे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधनं श्री संत गजानन महाराजांची पालखी 18 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती। गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षांपासून अविरत सुरू आहे। वारीचं यंदाचं 51वं वर्ष होतं। श्री संत गजानन महाराजांची पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचं अंतर कापून 21 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीमध्ये दाखल झाली होती। तर तिथून 27 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे। यावेळी खामगाव मार्गावरती असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरती गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीनं पालखीचं पूजन करून स्वागत केलंय। पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली। दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली। ती शहर परिसरामध्ये मार्गक्रमण करत मंदिरामध्ये पोहोचली। त्यानंतर मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली आहे। संतनगरी शेगावच्या पंचक्रोशीमधील हजारो भाविक भक्तांनी श्रींचं यावेळी दर्शन घेतलंय। यावेळी अनेक भक्तांनी पालखीवरती पुष्पवृष्टी केली आहे। महिलांनी पालखीच्या मार्गामध्ये सडा सन्मार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या। माझं नाव आरती अमोल पोपळघट, राहणार नागपूर। आम्ही गेल्या 3 वर्षापासून दिंडीला पायी येत असतो। दिंडीला येत असताना आम्हाला खूप छान म्हणजे इथे आनंद होतो आणि इथे म्हणजे हर एक ठिकाणी एवढी सोय झालेली आहे
औषधपासून सगळ्यांना पाय वगैरे शेकून वगैरे सगळं मिळतात आणि छान म्हणजे सगळं असं मन असं आनंदित प्रफुल्ल, सगळं इथले वातावरण पण सगळं चांगलं आणि पाण्याचं पण वातावरण इथलं नव्हतं, पण आज सकाळी सगळं उघाड झालेलं आहे आणि म्हणजे लोकांना असं पायी जायला म्हणजे सोयीस्कर झालेलं आहे आणि सगळे म्हणजे आनंद आहे. मी मनीषा कृष्णकुमार सपकाळ, पंचायत समिती सदस्य चिखली. आज आम्ही या शेगाव या ठिकाणी पायी वारीसाठी आलेलो आहोत. गेल्या 2 वर्षापासून आम्ही पायी वारीला येण्याचा अनुभव घेतो आहे. खरोखर या वारीमध्ये चालत असताना अजिबात थकवा येत नाही. भक्तांची गजानन महाराजांवरची श्रद्धा बघून आम्हालासुद्धा खूप उत्साह येतो. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतःच्या मातृभूमीमध्ये हे शेगाव हे स्थान येतं आणि या ठिकाणी येऊन अनेक लोक संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतात. त्यामुळे आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सिद्धेश्वर इंगळे, चिखली तालुका, प्रॉपर कोलाऱ्याचा रहिवासी असून या येत्या 5-6 वर्षापासून मी खामगाव ते शेगाव वारीत पायदळी येतो आणि 5-6 वर्षाचा माझा असा अनुभव आहे की पायी खामगावून निघत असताना पायाला कोणतीही इजा होत नाही, पाय दुखत नाहीत, काहीच नाही आहे आणि मी खूप माझी गजानन महाराजावर खूप श्रद्धा असल्यामुळं असं म्हणा, त्यामुळं माझे पायही दुखत नाहीत, काहीच नाही आहे आणि इथून घरी गेलो तरी काहीच माझी इजा होत नाही आहे माझ्या पायाला, काहीच नाही. मला दवाखान्यातही जायचं काम नाही पडत, काहीच नाही. हे गजानन महाराजाच्या कृपेनं होतं, हे एवढं मला सांगावंसं वाटतं. जय गजानन. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी संभाजी लोखंडे, आंबेगाव तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ. C24 तास ही वृत्तवाहिनी आपला 4था वर्धापन दिन साजरा करत असताना अनेक प्रकारच्या स्तरावर, मग तो विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असोत, आणखी समाजोपयोगी कार्यक्रम असोत किंवा उपक्रम असोत, अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम समाजामध्ये मांडताना उपक्रमशील असे कार्यक्रम ते करत आहेत आणि त्यांच्या या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ पोंदेवाडी, कैलासवासी मामासाहेब मोहोळ विद्यालय, माध्यमिक विद्यालय पोंदेवाडीच्या वतीनं मी या C24 तास या वृत्तसंस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं भविष्यामध्येही असं चांगलं काम घडत राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नेवासा नगरपंचायत प्रभाग 2 काँग्रेस आयच्या नगरसेविका माननीय सौ शालिनीताई संजय सुखदान, माननीय श्री संजय लक्ष्मण सुखदान, आय काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, घटनापती प्रतिष्ठान नेवासा. प्रभाग 2 मध्ये नेवासा नगरपंचायतच्या माध्यमामधनं नगरसेविका सौ शालिनीताई संजय सुखदान यांनी संजय सुखदान यांच्या मार्गदर्शनानं केलेली विकास कामं, हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण, वृक्षारोपण, दफनविधी शेड, दशक्रिया विधीसाठी घाट, 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, ख्रिश्चन स्मशानभूमी सुशोभीकरण, वॉल कंपाऊंड, वृक्षारोपण, 25,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सुरक्षा रक्षकांसाठी स्मशानभूमीमध्ये निवास व्यवस्था, व्यायामशाळा, चक्रनारायण वसाहतमध्ये भुयारी गटार, समाज मंदिर, वृक्षारोपण, स्वखर्चानं बोरवेल आणि LED हॅमॅक्स पथदिवे. शिवाजीनगर खळगाडी या परिसरामध्ये भूमिगत गटारी, LED पथदिवे, वृक्षारोपण. झाडाखालच्या ऑफिसमध्ये थांबून गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडवणं तसेच
सामाजिक कार्यामध्ये सतत सहभाग, स्त्री जन्माचं स्वागत, गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं तसेच ड्रेसचं वाटप. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ठाकूर फूड प्रोडक्ट्स, CB ठाकूर. मोबाईल नंबर 9822022394, 65/512, महर्षी नगर, पुणे 411037. फोन नंबर 020 24 26 25 72 आणि 26 38 15 01. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठा आरक्षणासाठी कोपरगावमध्ये 9 ऑगस्टपासून आंदोलन सुरू होतं ते 8व्या दिवशी स्थगित करण्यात आलंय. शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करू असं आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलं. त्यामुळे हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलंय. मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यामध्ये गुरुवारपासून 9 ऑगस्टपासून बंद पाळण्यास सुरुवात करण्यात आलेलं ठिय्या आंदोलन 8व्या दिवशी स्थगित करण्यात आलंय. तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करू असं आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिलंय. प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यामध्ये गुरुवारी 9 ऑगस्टपासून बंद पाळून सुरुवात करण्यात आलेलं तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन 8व्या दिवशी स्थगित करण्यात आलंय. दरम्यान या प्रसंगी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, बाळासाहेब आढाव, नगरसेवक मेहमूद सय्यद, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद लबडे आदींसह मराठा बांधव यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. मराठा समाजाच्या मागण्या शासनानं दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे. या ठिय्या आंदोलनामध्ये अनिल गायकवाड, अमित आढाव, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, बाळासाहेब शिंदे, साई नरोडे, भूषण पाटणकर, दादा आवारे, प्रतीक कावळे, कुलदीप पवार, सागर नरोडे, भूषण मुळीक, निखिल डांगे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसेच या ठिय्या आंदोलनास तालुक्यामधील सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेसाठी क्रांती दिनापासून सुरू झालेलं आंदोलन आज जवळजवळ 6-7 दिवस झालेत. काल योगायोगाने 15 ऑगस्ट होता. ह्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी संघर्ष केला, त्यावेळेची जशी परिस्थिती होती की समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं आणि काहीतरी करावं, तशी परिस्थिती आज निर्माण झाल्यानंतर ही जी 8-9 जण भावंड तालुक्यातील जी मराठा समाजाची सगळ्या समाजाच्या मंडळींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला. हा संघर्ष त्या प्रकारचाच आहे. जसं स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं, त्या काळची परिस्थिती जशी होती तशी ही लढाई या सगळ्या मंडळींनी रात्रंदिवस संघर्ष करून हा मराठा समाज आज कुणबीपेक्षाही वाईट परिस्थिती झालेली आहे. यांच्या मुलाबाळांचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा फार मोठा प्रश्न ज्वलंत असा झालेला आहे. आणि मग प्रत्येक मराठा समाज, प्रत्येक कुटुंब इथे येऊ शकत नाही, परंतु त्याचे प्रतिनिधी म्हणून ह्या मंडळीने आपलं कुटुंब सोडून, आपला सगळा परिवार सोडून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून हा जो संघर्ष उभा केला, हा संघर्ष भविष्यामध्ये पूर्ण राज्यभरातील जे संयोजक आहेत, हे जे सकल मराठा समाजाचे आयोजक आहेत, याच्यामध्ये कोणी नेता नाही आहे. ही सगळी मंडळी जशी जशी सूचना देतील तसं भविष्यामध्ये हा संघर्ष वाढणार आहे. परंतु शासनाने हे जे बलिदान झालं, ज्या मुलांनी, ज्या युवकांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या केल्यांना पहिले जे काकासाहेब शिंदे होते ते शहीद झाले, त्यांना तातडीने मदत दिल्या गेली. परंतु नंतरही 10-15 जणांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांचे प्राण गेलेले आहे, समाजासाठी बलिदान दिलेलं आहे. तर त्यांचं काहीतरी वेगळं असं, जसं शहीद जवानांकरता महाराष्ट्र शासनामध्ये कुठले तरी हे दिलं जातं, भूमिका घेऊन त्यांच्या कुटुंबाला, त्यांना शासनामध्ये कुठं नोकरी दिली जाते, त्याच भूमिकेतून ह्या प्रत्येक समाजासाठी लढलेल्या प्रत्येक कुटुंबाला मदत केली जावी. आणि हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा अत्यंत ज्वलंतशील आहे.
माणसं सगळी शांत आहेत. याचं कुठं शासन स्तरावर संघर्ष होऊन प्रत्येक कुटुंबाला किंवा मराठा समाजाच्या कुटुंबाला याची झळ बसू नये अशी भावना आमची सर्वांची आहे. आणि प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तर आता कुठंतरी काही दिवस तरी तुम्ही थांबा, हा संघर्ष थोडासा थांबवा, ही जी विनंती आहे. काय ही जी भावना आहे या आंदोलनाची, ही भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनीही प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जो परिस्थिती निर्माण झाली ती भावना शासन पातळीवर आहे. एक परमेश्वराला सद्गुरू साईनाथांना प्रार्थना आहे का समाजाचा संघर्ष या प्रत्येकाने दिलेला वेळ हा कुठेतरी सार्थक व्हावा, हा कुठेतरी एक इतिहासामध्ये याची नोंद व्हावी आणि आरक्षण देऊन समाजामध्ये संपूर्ण समाजाला तो न्याय देण्याचा, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा अशी भूमिका घेऊन आजचे हे आंदोलन या ठिकाणी सर्वांनी मिळून सर्व समाजाच्या बांधवांशी चर्चा करून या ठिकाणी तूर्त स्थगित केलेला आहे. जिजाऊ जय शिवराय. आज आपण जे इथं 9 ऑगस्टपासून हे आंदोलन केलं होतं आणि कुठल्याही प्रकारची 7 दिवसानंतर दखल घेतल्यानंतर माननीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि PI साहेबांच्या विनंतीनुसार आम्ही हे आंदोलन ठराविक दिवसासाठी स्थगित करत आहोत. पण याच्यानंतर आम्ही अतितीव्र आंदोलन करू असा इशारा पण देतो आणि आमच्या जे मराठा आरक्षण आहे व इतर महाराष्ट्रभर 58 मोर्चे काढून त्या मांडलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करावा याची मी शासन दरबारी माझी इच्छा व्यक्त करतो. आणि माननीय प्रांत साहेब याची लवकरात लवकर दखल करून आमच्या ज्या मागण्या आहेत शासन दरबारी पोच करून लवकरात लवकर कशा पूर्ण करता येईल याची दखल घ्यावा ही नम्र विनंती. गेल्या 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्टपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू आहे. सदर ठिय्या आंदोलनाची आज 16 ऑगस्ट रोजी माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, कोपरगावचे PI माननीय जाधव साहेब यांनी दखल घेतली आणि या ठिकाणी बसलेल्या आमच्या सकल मराठा समाजाच्या सर्व तरुणांना त्यांनी विनंती केली की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू, प्रयत्न करू. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आमचे सकल मराठा समाजाचे सर्व तरुण हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहे आणि सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य वेळोवेळी ज्या सूचना देतील त्याप्रमाणे या ठिकाणी आंदोलन चालू राहील. तरी आपल्या सर्वांची मी सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो. आपण या आंदोलनाची दखल घेतली. तसेच या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून अविरतपणे कष्ट करणारे ह्या मग सकल मराठा समाजाचे तरुण अनिल गायकवाड असतील, दिनेश पवार असतील, आमचे अमित आढाव असतील, निलेश असतील, आपले विनय भगत असतील, त्याबरोबर काम करणारे सर्व तरुण असतील, यांनी रात्रंदिवस या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. समाजाकरता मोठं योगदान त्यांनी या ठिकाणी दिलं. त्यांचं योगदान वाया जाऊ नये असं मी शासनाला या निमित्ताने सांगतो. आणि ताबडतोब माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जे 3 महिन्याच्यात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आरक्षण नाही दिलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव येथे सकल मराठा मोर्चाच्या अनुषंगानं जे आपलं साखळी उपोषण सुरू होतं इथं, खरं तर त्यांच्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या सर्व मागण्या त्यांनी आमच्याकडे पूर्वी दिलेल्याच आहेत. तरी अजून काही मागण्या असेल त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात आणि नक्की शासनाकडे त्या पाठवून शासनाकडून त्या मंजूर शब्दाचा पाठपुरावा आम्ही नक्की त्यामध्ये करू. खरं तर हा जो जे उपोषण आहे आपण अतिशय 8 ते 10 दिवसामध्ये आपण ते शांततापूर्ण रीतीनं आपण पार पाडलं. त्याला खरंच आपलं सर्वांचं कौतुक करणं आवश्यकच आहे. काही गोष्टीच्यामध्ये कायदेशीर बाबी असतील किंवा इतर काही शासन स्तराच्या बाबी आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं नक्कीच आपल्या मागण्यांचा मी चांगला फॉलो घेईन, पाठपुरावा करीन आणि निश्चितच लवकर शासन त्यावर काहीतरी निर्णय देईल. आपल्या सर्वांच्या मनापर्यंत घडेल अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी थांबतो. आपल्या सर्वांना मी विनंती करतो आपण हे उपोषण सोडावं. आपण नक्कीच आमच्या विनंतीला मान द्याल अशी मी आशा करतो. धन्यवाद. कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी जे आंदोलन 9 ऑगस्ट रोजी सुरू झालं होतं ते त्यांनी या ठिकाणी सतत चालू ठेवलं होतं. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की शासनाने आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री यांनी असं आवाहन केलेलं आहे की ठराविक कालावधीपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहे. त्यामुळं आज पुन्हा प्रांत साहेब, मी आणि तहसीलदार साहेब यांना
सदरचं आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली आज, आणि आज त्यांनी या ठिकाणी त्यांचं ठिय्या आंदोलन आज मागे घेत आहेत. आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माननीय प्रांत साहेब यांनी पाठपुरावा करण्याचं या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. तर या सर्व लोकांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं. आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू दिलं नाही, त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांनी आज आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान पुण्यामध्ये सहकार नगर इथे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं एकता रॅली काढण्यात आली होती. तसेच देशभक्तीवरती आधारित नृत्य देखील यावेळी तरुणांनी सादर केलेत. देशभरामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय. ठिकठिकाणी सामाजिक संदेश देणारे देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी रॅली काढली जाते. पुण्यामध्ये देखील सहकार नगर इथे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं एकता रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीला सहकार नगरमधील ई-लर्निंग इथून सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. विशेष म्हणजे निवृत्त लष्करामधील अधिकारी जवान यांना उघड्या जीपमधून यावेळी आणण्यात आलं. यावेळी देशभक्तीवरती आधारित नृत्य तरुणांनी सादर केली आहेत. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्यात. विविधतेमधनं एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. विविधतेमधनं नटलेल्या या देशामध्ये एकता, अखंडता राखण्यासाठी ही एकता रॅली काढण्यात आली आहे, असे समितीचे अध्यक्ष आवा बागुल यांनी सांगितले. या रॅलीचा समारोप अरण्येश्वर मंदिर इथे करण्यात आला. 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्व देशाला हार्दिक शुभेच्छा. देशासाठी आपण सगळे उत्सव साजरे करत असतो, पण स्वातंत्र्य दिन हा अशाच उत्साहात साजरा करावा ही बालपणापासूनच प्रत्येकाच्या मनामध्ये देशाबद्दल भावना रुजावी या दृष्टिकोनातून आम्ही यात्रा काढलेली आहे. आम्ही गेले 5 वर्ष, ही 6वं वर्ष आमचं आहे. दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही अशी यात्रा काढत असतो आणि त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की सर्व धर्म समभाव, जातपात, मतभेद सगळे विसरा आणि देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण काढा. आज जर कोणाला खरा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो 15 ऑगस्ट हा वाढदिवस म्हणून साजरा करा, आनंद उत्सव करा, जल्लोष करा. आपल्याला आज 72 वर्ष झाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यासाठी कितीतरी लोकांनी बलिदान केलेले, आज शहीद बलिदान केलेले आहेत. महात्मा गांधींपासून सगळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या स्वातंत्र्याला नीट जपा, हाच एक संदेश आहे आमचा. जो मला जन्म दिला देवाने त्यापेक्षाही जादा मला आज असं वाटतंय की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलं, जवानांनी. किती लोक असे गेले ज्यांनी आपले सुभाषचंद्र बोस झाले आणि महात्माजी गांधी वगैरे सर्व जितके बी असतील त्यांनी आपलं बलिदान, स्वतःचं जीवन अर्पित केलेलं आहे देशासाठी. तर त्यांना एक वेळेस नक्की त्यांनी आठवण करायला हवं प्रत्येकाने आणि देशभक्ती प्रेमात आणावी हवी. देशभक्तीमुळं आपल्या मुलांना प्रत्येक घरामध्ये एक मुलगा तरी मिलिटरीमध्ये जायला हवं. कारण की मिलिटरी अशी आहे की त्यांनी भरपूर हेल्प करतात. मिलिटरी एक परिवार आहे, एक हिस्सा आहे मिलिटरी. आणि मिलिटरी म्हटलं तर मिलिटरीने माझ्यासाठी काय केलं आहे, मी मिलिटरीला माझे उपकार देऊ शकत नाही. माझ्या मिलिटरीला एवढं माझ्या मिलिटरीने माझ्यासाठी केलं आहे. सरकारचा बी आभार करतो आणि यांनी रॅली काढली त्यांचा मी खूप धन्यवाद करतो. त्यांनी आम्हाला एका सैनिकाला मान सन्मान दिला आणि इथं बोलवलं आणि मुलांमध्ये देशभक्ती ते करताय, प्रेरित करताय त्यांना. तर हे चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येकाने हे करायला हवं. स्वातंत्र्य दिवस एकच वर्षात येतो, पण त्या स्वातंत्र्य दिवसाचं महत्त्व किती आहे आपल्याला स्वतःला हे समजायला हवं. जय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला पुणे.
सी24 तासच्या 4थ्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देत असताना मनापासून आनंद होतो, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी ही पत्रकारिता सामाजिक जाणीवेचं भान ठेवून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असते. निश्चितपणाने सी24 तासचं काम हे स्थानिक पातळीपासून राज्यापर्यंत असतील, केंद्राचे विषय असतील, चांगल्या पद्धतीने हाताळतात. आमच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं शुभेच्छा देतेच आहे, पण त्याचबरोबर एक पुणेकर म्हणून, एक महिला म्हणून सी24 तासकडून आम्हा सारांच्या फार साऱ्या अपेक्षा आहेत. ज्या पद्धतीने सी24 तास पुणे शहरात काम करत असतात, असाच दैदिप्यमान यशाची प्रगती त्यांनी गाठावी ह्या सदिच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सी24 तासच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा आणि आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौ राजश्री दिलीप नवले, नगरसेविका पुणे महानगरपालिका, अध्यक्ष महिला आणि बाल कल्याण समिती. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री नंदकुमार ताराचंद पाटील तनपुरे, नगरसेवक राहुरी नगर परिषद राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि डिंबे धरण परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे डिंबे धरण हे 96.79% भरलंय. पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यामधील अनेक गावांचा पाणी प्रश्न त्यामुळे मिटलाय. या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि डिंबे धरण परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डिंबे धरण हे 96.79% भरलं आहे. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह नगर जिल्ह्यामधील पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा या तालुक्यामधील अनेक गावांचा वर्षभराचा पाणी प्रश्न त्यामुळे मिटलाय. या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे सकाळी 10 वाजता 2850 क्युसेक्स तर दुपारी 2 वाजता 13600 क्युसेक्स आणि संध्याकाळी 16000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रामध्ये सोडण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आंबेगाव महसूल विभाग आणि घोडेगाव पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलाय. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये वसलेलं आणि तालुक्याला वरदान ठरलेलं डिंबे धरण हे मागील जुलै महिन्याच्या आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे चांगलंच भरलंय. भीमाशंकर परिसर आणि पाटण खोऱ्यामध्ये डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होऊन धरण 96.79% भरलंय. उजव्या कालव्याला 150 क्युसेक तर डाव्या कालव्याला 600 क्युसेक क्षमतेनं पाणी सोडण्यात आलंय. अमोल जाधव, सी24 तास, आंबेगाव. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या संघामुळे मच्छीमारांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत देखील होणार आहे, असं प्रतिपादन यावेळी दुग्ध विभागाचे उपनिबंधक दीपक पराते यांनी बोलताना केलंय. अहमदनगर जिल्हा मच्छीमार संघ हा जिल्ह्यामधील मच्छीमारांना मार्गदर्शक ठरणार आहे. या माध्यमामधनं रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांना व्यवसाय निर्माण होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमतेकडे एक पाऊल पडून उन्नतीचा मार्ग सापडेल, असे प्रतिपादन दुग्ध विभागाचे उपनिबंधक दीपक पराते यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पराते बोलत होते. प्रमुख अतिथी मत्स्य विभाग अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र भादुले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मच्छीमार संघाच्या संचालकांच्या निवडी घोषित करण्यात आल्या. संघाचे चेअरमन आणि उपाध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. शरदराव बाचकर यांची चेअरमनपदी तर उपाध्यक्षपदी दादासाहेब आवटी, सचिवपदी नानासाहेब कोळपे यांची निवड झाली आहे. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तर उपस्थित मान्यवरांनी यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अहमदनगर मच्छीमार सहकारी संघ हा जिल्ह्यामध्ये पारदर्शी असा कार्यक्रम राबवणार आहे. नामदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार रोजगार निर्मितीबरोबरच मत्स्य व्यवसाय हा आधुनिकतेची कास धरून आदर्शवत कार्य उभारून राज्याला दिशा देईल, असं यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन तथा रासपचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरदराव बाचकर यांनी सांगितलंय. याप्रसंगी पांढरे साहेब गंगाधर कोळेकर, नितीन बरे, राजू पांढरे, अलका पवार, पुष्पा खोसे, सागर शिरसाट, प्रशांत शिंदे, नानाभाऊ जुंधारे, राजू मकासरे, संदीप बरे, मरकडदादा आदींसह मच्छीमार बांधव आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं इथे उपस्थित होते. मच्छीमार सहकारी संघ मर्यादित अहमदनगर हा जो काही संघ स्थापन केलेला आहे श्री शरदजी बाचकर यांनी, या संघाच्या माध्यमातून सर्वप्रथम तर सहकार चळवळ वाढीस लागणार आहे आणि सहकार चळवळीचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मच्छीमार लोक आहेत जे आजही बऱ्याच याच्यापासून वंचित आहेत, आर्थिक उन्नतीपासून याच्यापासून, त्यांना या संघाचा खूप मोठा फायदा होणार आहे. जेवढे जास्तीत जास्त सभासद या संघाच्या माध्यमातून जोडले जातील आणि त्यांचा सर्वांगीण विकास या संघाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. संघ स्थापन करण्यामागे पूर्ण बाचकर साहेबांचं तर योगदान आहेच आणि पूर्ण जिल्ह्यासाठी, नगर जिल्ह्यासाठी हा संघ स्थापन झालेला असला पूर्ण नगर जिल्ह्यातून एक सहकाराला मच्छीच्या माध्यमातून चांगले दिवस येतील अशी अपेक्षा बाळगू. जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि जे जिल्हा मच्छीमार संघ जो स्थापन करण्यात आला त्यांचे ते स्थापन करणारे संघाचे चेअरमन म्हणून शरदराव बाचकर, तर व्हाईस चेअरमन म्हणून दादासाहेब आवटी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना मी माझ्या वतीनं, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या वतीनं या जिल्हा संघाच्या नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं मच्छी मार्केटच्या संदर्भात ज्या संस्था आहे त्यांना मार्गदर्शन घडून मच्छी विभाग एक तरुणांना चांगली रोजगाराची संधी मिळून हा जो मच्छी जिल्हा संघ आहे हा अत्यंत यशस्वीपणे चांगलं वाटचाल करील अशा प्रकारची शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोंडवळ ग्रामपंचायतीमध्ये होतोय गैरव्यवहार, संबंधांवरती गुन्हे दाखल करा या मागणीसाठी कोंडवळ यांनी सुरू केलेलं उपोषण आश्वासनानंतर मागे. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आलंय आंदोलन. गेल्या 8 दिवसांपासून कोपरगावमध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षणासाठीचे ठिय्या आंदोलन आश्वासनानंतर स्थगित. आणि संततधार पावसामुळे भीमाशंकर डिंबे धरणामध्ये वाढलाय पाणी साठा, परिसरातील गावांना देण्यात आलाय सतर्कतेचा इशारा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.